आतमध्ये इकडे एक जर बघितलं ना आतमध्ये वळण घेते उतरताना व्हिडिओ करतोय, कदाचित तुम्हाला सुरुवातीला बघायला मिळेल. चढताना इथं पूर्ण धुके होते आणि आता आपण धुक्यातून बाहेर आलोय. सह्याद्री आपले वेगवेगळे रंगरूप आपल्याला दाखवतो. तसंच सकाळी हॅलो नमस्कार राम राम मंडळी, कसे तुम्ही सगळे? एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज एक खास भटकंती घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी आणि आजची भटकंती आहे आपली वाईजवळचा वैराटगड. बऱ्याच जणांना माहिती असेल किल्ला, काही जणांना माहिती नसेल. आज पूर्ण किल्ला तुम्हाला दाखवतो. हा किल्ल्याला यायचं कसं, तर आपण पुण्यावरून आल्यानंतर पाचवड लागतं आपल्याला. पाचवडपासून टर्न घ्यायचा आणि पुढं आपल्याला सरताळे गाव लागतं. सरताळे गावातून पुढं आल्यानंतर कापसेवाडी गाव लागतं. कापसेवाडीतून जिथं गाडी पार्क करतो तिथं हा बोर्ड आहे. या बोर्डपासून आपल्या ट्रेकची सुरुवात होते. याला यायचा दुसरा रस्ता कुठला, तर तो व्याजवाडीतून, किल्ल्याच्या पलीकडच्या बाजूला दुसऱ्या बाजूतून एक व्याजवाडी गाव आहे, तिथून पण येतं. मागच्या वेळी किल्ल्याचा ट्रेक केला होता तो व्याजवाडीतून. तिकडचा जो रस्ता आहे तो एकदम खडी चढण आहे, पण इकडचा जो रस्ता आहे हा पहिल्यांदा एक्सप्लोर करतोय. आधी 2 वेळेस किल्ला केला तो व्याजवाडीतून आणि आता करतोय तो कापसेवाडीतून. तर आपण इथं आल्यानंतर आपल्या इथे खाली काही या विरगळी दिसता येतात, विरगळी किंवा समाध्या येतात. याच्यावरती जे शिल्प येतात ते शिवपिंडीचे येतात. इथं गाडी लावून आपल्याला इकडच्या बाजूला जो आहे तो वैराटगड किल्ला आहे. तर चला तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवतो आणि पूर्ण व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. इकडच्या बाजूने गावातून येतो आणि ही इकडून वाट जाते. पुढं बोर्ड लावलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. हा पाठीमागं आता धुक्यात गेलेला आहे पूर्ण. हा धुक्यातला आपला वैराटगड. या रस्त्याने आपल्याला पुढं जायचे. ट्रेकला सुरुवात केली आणि इथं कवठांनी भरलेलं झाड मिळालं. पूर्ण झाड बघा एकदम गजबजलं आहे कवठांनी आणि काही पिकलेली पण येतात. आता हे इथलं जे ते पिकलेलं दिसतंय. आता एक काढायचंय, तोडायचा प्रयत्न केला पण असं तुटत नाहीये. आता याला आपण काढायचा प्रयत्न करू, बघू निघतंय का. याला कसं काढायचं, ते वर गेलं परत. असं तुमचा हात बसा ना तिथे. असं त्याची लई त्रास दिला त्याला. फायनली मिळालं. ट्रेक चालू करून एक 10 मिनिटं झाले. खडी चढण आहे इथं जायची आणि रस्ता लवकर सापडणार नाही. आता इथं पाठीमागे दिसत असेल तर त्या डोंगराच्या कडेला तिथं आपण आपली गाडी लावलेली आहे. तिथून अशी ठळक वाट नाही आहे, एक पुसटशी वाट येते. त्या वाटेने आपण इकडे यायचं. इथं आल्यानंतर आपल्याला हा पहिला बोर्ड लागतो. हा बोर्ड बघितला म्हणजे आपण बरोबर रस्त्यावरती आहे. पुढं आल्यानंतर याच्या पाठीमागं जो दिसतोय तो धुक्यात गेलेला आपला वैराटगड. तर इकडून वाट आहे, पुढं जायची वाट शोधायची आहे. कशी वाट आहे ते माहिती नाही आहे. आणि वातावरण जर बघितलं तर एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे, रोगट वातावरण आपण जे म्हणतो त्याला. तसं ऑक्टोबर हीटचं ऊन असतं, पण आता ढगाळ वातावरणामुळे एकदम थंड वातावरण आहे. पावसाची कधी रिमझिम येते. ऑक्टोबर संपलाच जवळपास, तरी पण अजून पाऊस पडतोय. बघू आता किल्ला चांगला दिसतोय आपल्याला वरून की असंच आपल्याला ढगाळ लागतंय. आता इथं आपण निघालो पण वाट अशी ठळक नाही आहे आणि इथं 2 वाटा फुटतात, म्हणजे कळतच नाही आहे नक्की की कुठं जायचं. तर तुम्ही भटकंती रेग्युलर करत असाल तर काय खानाखुना असतात ज्या लक्षात ठेवायच्या. आता मी या वाटेने निघालो होतो. इथं हे दिसत आहे आता एका ओळीत दगड लावलेत हे 4. याचा अर्थ तुम्ही असा घेऊ शकता की इथून पुढं जाणारी वाट आहे, ही वाट निवडायची नाही. त्यानंतर आपण असं गृहीत धरत आलो की इकडच्या बाजूची वाट आहे. तुम्ही इथून थोडंसं वरती आलो
या कोणीतरी आपल्यासारख्याच भटक्यांनी खानाखुणा केलेल्या. इथं दिसते तुम्हाला, इथे दगडावरती दगड ठेवलाय. हे तुम्हाला दाखवतं की तुम्ही इकडच्या रस्त्याला जाऊ शकता. या अशा छोट्या छोट्या गोष्टी ओळखायला शिकलं ना की तुम्ही रस्ता चुकत नाही भटकंतीत कधी. जवळपास अर्धा तास आपण चालून आलो की इथे या पायऱ्या येतात. या बघितल्या, कातळात खोदलेल्या येतात. हा इथे पूर्ण कातळ चिरलाय आणि त्यातून या पायऱ्या बनवल्यात. इथे इकडून आपण टर्न मारला की इकडे पण हे बघा, आता मोडल्या त्या पायऱ्या, पण तरी पण इथं आपल्याला जाणवतंय की या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. तर त्या वाटेने बरंच पुढं आलोय. पुढं आल्यानंतर इथं एक देव दिसला, आपला राणावनातला देव. आणि त्याच्या इकडे ते पुढे एक झोपडी आहे. इथे या झोपडीत कोण आहे का नाही माहिती नाही आपल्याला. आहे का कोणी? झोपडीत तर काही कोणी दिसत नाही आहे. इथल्या वातावरण बघा, पूर्ण धोक्यात गेलेलं आहे सगळं. अक्षरशः पुढचं 15-20 फुटावरचं दिसत नाही आहे. ह्या झोपडीच्या इथं बघितली तरी जनावरं बांधायसाठी केलेली जागा आहे. शेण वगैरे आहे इथं. वरती जनावरं जर सोडली चरायला तर ही कदाचित त्यांची रात्रीची बांधण्याची जागा असेल. या झोपडीपर्यंत आलो म्हणजे आपण बरोबर रस्त्याला आहे. तर जवळपास अर्धा किल्ला चढून आलोय. अर्धा किल्ला चढून आल्यानंतर लिंबू सरबताचा ब्रेक घेतलाय. हे लिंबू, चला लिंबू सरबत बनवू आता इथं. या इकडच्या वाटेने आपण आलोय धुक्यातून. साधारणतः 1.5 तास झालाय. 1.5 तासानंतर शेवटी आपण किल्ल्याच्या जवळ पोहोचलोय. हा वरचा कातळ, हा किल्ल्याचा कातळ. इकडं वाट पुढं जाते आणि किल्ल्याचे पहिले अवशेष आपल्याला बघायला मिळालेले आहेत. इथे हे पाण्याचे टाके, जोड टाका आहे इथं पाण्याचं. इकडे एक आणि इकडे एक, आणि इथं वरती बुरुज आहे. इथून पुढं आलं इथल्या टाक्यापासून की परत पुढं एक टाकं आहे. इथे बघितलं तर हा डोंगराचा कडा पूर्ण सुटवला. इथे हे दगड बघा, हे पूर्ण दगड वरून पडलेले येतात. हा डोंगर एवढा भीतीदायक आहे म्हणजे पूर्ण लूज झालेला आहे. इथले कधी पण खाली दगड पडू शकतात. इथं हे आता जास्त दिवसापूर्वी पडलेलं नाही आहे. या टाक्यात पडलंय पूर्ण, इथं पडलंय पूर्ण. इथून चालताना थोडंसं भीतीदायकच आहे. वरून डोंगर कधी पण सुटू शकतात ते दगड. तिथे आत्ता लेटेस्टमध्येच पडलेले असतील ते. पूर्ण धुक्यात गेलंय सगळं, काहीही दिसत नाही आहे. पुढं आल्यानंतर आपल्याला हे अजून पाण्याचे टाके मिळाले. हे इथे एक पाण्याचं टाकं आहे आणि हे इथं मोठं टाकं आहे. इथे पण बघा एक दगड वरून सुटून पडलेला आहे. अजून एक पाण्याचं टाकं. इथून पुढे आल्यानंतर हे एक पाण्याचं टाकं खूप आतमध्ये पर्यंत गेलेलं आहे. हे तर पाण्याच्या टाक्यापासून आपण पुढं आलो. हा आपल्या डाव्या बाजूला पूर्ण किल्ल्याचा कातळ. इथं बघितलं हे दरवाजाच्या अवशेष आहेत किल्ल्याच्या. इथे बघा हा, आणि इथून पायऱ्या येतात. कदाचित हा पहिला दरवाजा असेल. आपण या वाटेने आलो. ही वाट येते ती कापसेवाडीतून आणि इकडे खाली दिसतीये ही एक वाट गेलेली इथून खाली. ही येते व्याजवाडीतून. हा एकदम अंगावरती येणारा चढण आहे ही. म्हणजे टाईम दोन्हीकडून सेमच लागतो, पण इकडची एकदम छातीवरची चढण आहे. इकडची थोडीशी आपल्याला जरा सुखदायक आहे. आणि तिथून आपण जवळपास किल्ल्याच्या खालच्या कातळातून हा पहिल्या दरवाजातून प्रवेश करतो. इथं मंदिर आहे बघा, खाली इथं देव. आणि ही किल्ल्याला वरती जाणारी वाट. या मंदिराकडे जाऊन बघू आपण इकडे काय मिळतंय आपल्याला.
इथे ही प्राचीन गुहा आहे आतमध्ये, ही प्राचीन गुहा आणि गुहेच्या खाली इकडे मंदिर. तर किल्ल्याच्या दरवाजाच्या खाली एक प्राचीन गुहा आहे. आपण या गुहेत जायचा प्रयत्न करू. किती खोल आहे काय ते बघू एकदा. आतमध्ये इकडे ही गुहा जर बघितलं ना, आतमध्ये वळण घेते या आतमध्ये आल्यानंतर, हे बघा. आणि इकडे एका मोठ्या वरती जर पुढं गेलं तर जवळपास उभं राहता येईल माणसाला. एखाद्या उभं नाही राहता येणार, पण आरामात एक माणूस चांगल्या प्रकारे बसू शकतो. एवढं आहे हे इकडे. याच्यात प्राणी बिनी काय असायचे शक्यता आहे. इथे जाऊन ही गुहा एंड होते. आता हे एवढं छोटं आहे की याच्यामधून वळायला खूप जागा कमी आहे. ही आतमध्ये गुहा. आता आपण बाहेर निघायचा प्रयत्न करू इथून. आता परत रिटर्न ही अशी इकडे. गुहेतून पुढे आलो की आपण वरती चढतो. या पायऱ्या आहेत. ही जी जागा आहे माझी या किल्ल्यावरची सगळ्यात भारी जागा, आवडती. इथून जर समोर बघितलं ना, आता हे पूर्ण धुक्यात गेलेलं आहे इकडचं, पण एवढा भन्नाट व्ह्यू आहे ना. इथं मागचा फोटो टाकतो तुम्हाला. हा जो फोटो दिसतोय ना, हा आधी आम्ही आलो तेव्हा काढलेला फोटो आहे. एवढा भन्नाट व्ह्यू आहे. धुक्याने आमच्या व्ह्यूची पूर्ण वाट लावलेली आहे आता. आणि इथून ही वाट वरती जाते. तिथे किल्ला तिथे आपल्याला दरवाजा दिसतोय या पायऱ्यांनी, नागमोड्या पायऱ्या. या पूर्ण कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. इथे आला होता आपण. हा बुरुज, इकडे बुरुज, आणि दोन्हींच्या मधून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. तिकडे पहिला होता. वरती आल्यानंतर हे किल्ल्याचं महाद्वार. मला वाटतं खाली दुसरी कोण मारल. तुम्ही वरती होता ना तेव्हा. हा किल्ल्याचा महादरवाजा. नमन करून पुढे आल्यानंतर या किल्ल्याच्या देवड्या. आता इमॅजिन करा, इथे हे पूर्ण छप्पर होता असं याच्यावरती. हा असा आपण जी किल्ल्याचा दरवाजा बोलतो त्याच्या बाहेर इथे हे दरवाजे. आतमध्ये आल्यानंतर इकडच्या साईडला हे देवड्या, इकडची एक आणि इकडची एक. जर इतिहास तुम्ही पाहिला किल्ल्यावरती, या इमॅजिन करा इथं कसं असेल. थोडा वेळ शांत बसा, इथला इतिहास आठवा, तुम्हाला किल्ल्यांची आवड लागेल. आणि इथून हा कातळ आहे, इकडं फोडलाय, पूर्ण फोडला आहे आणि त्याच्यातून या पायऱ्या बनवलेल्या आहेत. आणि इथून आपला होतो पूर्ण किल्ल्यावरती प्रवेश. आता किल्ल्यावर पोचलोय आपण. इकडं जर बघितलं, इकडच्या साईडला हा दरवाजा, इकडून पूर्ण तटबंदी आहे अशी. इकडच्या बाजूला मंदिर आहे, इथं एक मंदिर आहे. आता आपण या मंदिरापासून सुरुवात करू. किल्ल्यावरती गवत खूप आहे, जनावरं चरायला सोडलेली येतात. इथं पहिल्या मंदिराला जाऊ आता आपण. हे बघा, कुठल्याही किल्ल्यावरती काही नसलं तरी आपले हे बजरंग असणारच. तेव्हा शनिवारच्या दिवशी चालू आहे आणि बजरंगबलींनी दर्शन दिलं. इकडे पुढे आल्यानंतर इथे काय बघू आता, हे
इथे खूप सुंदर अशी ही बजरंगबलीची मूर्ती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज इकडे. त्या मंदिरापासून आपण पुढे आलो. पुढे आल्यानंतर आपल्याला हे चौथरे मिळता येतात. हे तेव्हाच्या एखाद्या घराचे वगैरे असतील, कुठलं तरी बांधकाम. हा पूर्ण तट आहे. आता इकडची बाजू क्लिअर झाली आहे, इकडचे धुके पूर्ण क्लिअर झालेले आहेत. इकडच्या बाजूला चंदनवंदन आहे, पुढे गेल्यानंतर दाखवतो. किल्ल्यावरती आल्यानंतर इकडे वैराटेश्वराचं मंदिर आहे इकडच्या बाजूला, आणि इथं पुढं हा पाण्याचा तलाव आहे. इकडच्या बाजूला एक तलाव आहे पुढं आल्यानंतर, आणि अजून पुढं जर आपण आलो इथं एक पाण्याचा तलाव आहे. 2 तलाव आहेत. इथून पुढं आलो, पुढं आल्यानंतर हे वैराटेश्वराचं मंदिर आहे. पूर्ण शेड मारलेलं आहे याला. इकडे पुढं बघितलं वैराटेश्वर महादेव. इथं ह्या काही विरगळी येतात. ही विरगळ आहे इकडची, ही बघितली तर ही विरगळ आहे. त्यानंतर हे आपले गणपती बाप्पा, आणि इकडच्या साईडला बघितलं तर ही सतीशिळा आहे. हे बघा, ही सतीशिळा. हे वैराटेश्वराचं मंदिर आहे. इकडच्या साईडला हा पूर्ण वैराटगड, आणि आता इकडच्या बाजूचं वातावरण एकदम क्लिअर झालेलं आहे. इकडची पूर्ण डोंगर रांग क्लिअर दिसते आहे. हा इकडे आहे तो आपला खंबाटकी घाट आहे. खंबाटकी घाटातून आपण येतो. खाली पुणे सातारा हायवे पण दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर इकडे आल्यानंतर समोर तुम्हाला चंदनवंदन दिसतील. हे झूम केल्यानंतर हे इकडे जे दिसत आहेत इथले हे चंदनवंदन. चंदनवंदनवरून थोडंसं इकडे आले, हा जो दिसतोय तुम्हाला इथे पाठीमागे, हा आहे तो कल्याणगड. कल्याणगडापासून थोडंसं इकडे आले की इकडच्या साईडला हा दिसतोय तो जरंडेश्वराचा. जरंडेश्वरापासून थोडंसं आपण इकडे आलो, या डोंगराच्या पलीकडे आपल्याला दिसतं इकडे ते सातारा शहर, आणि सातारा शहराच्या पाठीमागे आपल्याला दिसतोय तो अजिंक्यतारा किल्ला, आणि इकडची पूर्ण ही डोंगर रांग. तर किल्ल्यावर यायचं जर बघितलं तर इथे खाली इथे आपली गाडी आहे, ही इथे दिसतीये, ही इथे आपली गाडी, आणि हा पूर्ण वरती यायचा रस्ता. गाडीपासून आपण पूर्ण इकडून या सोंडाने चढून वरती येतो. वरती आल्यानंतर इकडून ही इथून वाट आहे, ही अशी वाट इकडच्या साईडने पूर्ण खाली जाते आणि दरवाजातून वरती येतो आपण. हे वैराटेश्वर महादेवाचं मंदिर, आणि इथे आम्ही मॅगीचा प्लॅन केला आहे. हे बघा इथं मॅगी शिजती आहे, आणि हे आमचे बडदे काका जे मॅगी बनवत आहेत. हा व्ह्यू बघा, इथे मॅगी बनवतोय इकडच्या साईडला. पूर्ण मस्त असा सह्याद्री, इथे मंदिर, आणि आमच्या बडदे काकांच्या हातची मॅगी खाणार आज आम्ही. बडदे काका या मॅगी खायला या. वैराटगड किल्ल्यावरची एक खासियत म्हणजे किल्ल्याच्या तटात असणारे शौचकूप. तर हे बघा इथे शौचकूप आहे, हे आपण बाहेरून पाहतोय. हा पूर्ण तटबंदी आहे. या तटबंदीच्या आतमध्ये इथे इथे बघा हे जुन्या काळातलं शौचकूप बनवलेलं. म्हणजे किल्ला साधारणतः बांधलेला असेल 11व्या 12व्या 13व्या शतकात, किंवा त्याची नंतर कधी डागडुजी केलेली असेल. पण तेव्हाची इंजिनिअरिंग काय होती, त्या इंजिनिअरिंगमध्ये अक्षरशः शौचकूप बांधलेलं आहे. या इंजिनिअरिंगला काय म्हणावं. तिथून आपण इकडच्या बुर्जावरती आलोय आता. एकदम सुंदर आहे. आणि तुम्ही हे शंभू महादेव बघा, इथं पिंड आहे. याचं लोकेशन बघा फक्त कुठं आहे.
इथं जर कोणी ध्यानस्थ बसलं, फक्त विचार करा, तर इकडचे समोरचे डोंगर रंग, कुठे पाऊस कुठं धुके, इकडे मध्ये पाऊस पडतोय. ही अशी पूर्ण तटबंदी आहे इकडे गेलेली. आणि हा पूर्ण किल्ला, इथे आपण आता मॅगी बनवली होती. हे किल्ल्याची जी तटबंदी आहे ना, ज्या तटावरून आपण चालतोय, हा बघा, हे पूर्ण बांधलेलं आहे. तिथे बघा, हा पूर्ण इथून एवढा दगडांचा थर आहे. तिकडे जरी गेले तो पूर्ण दगडांचा थर आहे. हे पूर्ण बांधलेलं आहे, जे याला खूप खूप जास्त प्रमाणात दगड यूज केलेला असणार आहे. तर इथे बघा, ते खाली खड्डा आहे, हा बुरुज बांधलेला आहे इथे. हा आजूबाजूच्या परिसराचा खूप सुंदर असा ऊन, सावली, पाऊस, धुके यांचा खेळ चालू आहे. इकडे समोरच्या भागात बघितलं तर इकडे पाऊस पडतोय. इकडे आलं, इकडे थोडंसं स्काय क्लिअर झालेलं आहे. आणि इथे आलं तर हे बघा, इथे मध्ये ऊन पडलेलं आहे. एवढा सुंदर व्ह्यू मिळतोय, पूर्ण आभाळ आलेलं आहे त्या भागातून, हे ऊन बाहेर आलेलं. इकडे बघितलं, इकडे पाऊस पडतोय, इकडच्या साईडला धुके आणि हा किल्ला. अशा मस्त वातावरणात जेव्हा किल्ला फिरायला मिळतो ना, खरंच तो दिवस म्हणजे तुमचं कुठंतरी पुण्य कामी येतंय. हा पूर्ण किल्ला इकडचा, इकडची पाहिली तर ही उत्तरेची बाजू. या बाजूमध्ये इथे समोर आहे ते मांढरदेव. इकडे जर आलं, हा समोर दिसतोय हा पांडवगड. निसर्ग बघा फक्त, पांडवगडाच्या शेजारी तिथं पाऊस पडतोय. इकडे कुठंतरी कमळगड, पलीकडे रायरेश्वर केंजळगड आहे, पण तिथं पाऊस पडतोय आणि धुके आले त्यामुळे दिसत नाहीये. इकडे वाई शहर आहे, पलीकडे जे दिसतंय आपल्याला खाली, हे पूर्ण वाई शहर आहे. वाईच्या पलीकडून इकडून पसरणी घाटवरती चढतो. पसरणी चढल्याच्या नंतर इकडे आपल्याला दिसतंय ते पाचगणी टेबल लँड. पाचगणीच्या इकडे आले तुम्ही तर महाबळेश्वरचा डोंगर. महाबळेश्वर पासून इकडे आले ना तर इकडे बघा, ही पूर्ण रेंज, इथे मध्ये पाऊस पडतोय. हा जो दिसतोय हा वैराटगडाचाच भाग, हा वैराटगडाच्या पलीकडचा डोंगर. निसर्ग बघा तुम्ही फक्त, कुठे ऊन दिसतंय, कुठे पाऊस पडतोय. ही पूर्ण वैराटगडाची. आणि इथे बघितली, हा किल्ल्याचा पाठ आणि इकडचा भाग, यांना सेपरेट करण्यासाठी इथे ही तटबंदी बांधलेली आहे. कदाचित तिथे एखादा जुना दरवाजा असेल इकडच्या भागातून, कारण इकडून वरती यायला एक वाट आहे इकडच्या बाजूने. तिथून इकडे आला आपण, इकडच्या बाजूला आपल्याला पलीकडं कास पठार दिसतोय. कास पठारच्या पलीकडं या डोंगरात इकडे प्रतापगड असणार आहे. प्रतापगड आता माहिती नाही इथून दिसतोय का नाही. आणि खूप पाठीमागे तिकडे एक डोंगर रांग दिसतीये तिकडच्या साईडला. त्या डोंगर रांगेतच कुठंतरी मैपत, सुमार आणि रसाळा आहेत. आता ते इथून लोकेट होतात नाही होत नक्की माहिती नाहीये. इकडच्या आलो आपण तर इकडे दिसतंय पलीकडं याच्या, ते सातारा शहर आहे. साताऱ्याच्या पाठीमागं अजिंक्य तारा. अजिंक्य ताऱ्यावरून आपण इकडं पलीकडे आलो, हे जरांडेश्वर दिसतंय. जरांडेश्वराच्या तिथे पण थोडासा पाऊस पडतोय. त्याच्या पलीकडे इकडे दिसतोय हा पाठीमागचा डोंगर, तो म्हणजे तुमचा कल्याणगड. कल्याणगडाच्या इकडे आले, हे डोंगर दिसतात दोन. पहिला इकडचा वंदन, त्याच्या शेजारचा इकडचा चंदन. आणि हे इकडं दिसतंय आपल्याला, हे पूर्ण वैराटगडाचं पठार. खूप सुंदर परिसर आहे. इथं जर उभं राहिलं ना, एकदम दूरपर्यंतच दिसतंय. व्हिजिबिलिटी खूप क्लिअर आहे धुके कमी झाल्यामुळे. इकडच्या साईडला मध्ये पाऊस पडतोय, त्या पावसामुळे दिसत नाहीये काय. किल्ल्याच्या स्थापत्यशास्त्र कसं असतं त्याचा एक छोटासा नमुना बघू. हा जो आहे इकडचं पठार आहे, पाऊस पडल्यानंतर इकडं पाणी साठत असेल किंवा चालू पावसात इकडे पाणी येत असेल. इथं आल्यानंतर तटातून पाणी खाली कसं जाणार. इथे बघा, हा वरती दगड ठेवलेला आहे आणि त्याच्या खालून ही पाणी जायला वाट करून दिलेली आहे. आणि इकडच्या दोन्ही बाजूला दगड लावलेले आहेत, जेणेकरून किती पाण्याचा लोंढा आला इथली माती वाहून जाणार नाही.
जमिनीची धूप होणार नाही आणि तट पण सुरक्षित राहील. आणि इथून हे पाणी असं पूर्ण डायरेक्ट खाली, तटावरून खाली. हे जर स्थापत्यशास्त्र पाहिलं ना, यांच्याकडे कुठली टेक्नॉलॉजी नव्हती, आताच्या जमान्यातल्या मशिनरी नव्हत्या किंवा कुठलंही ऑटोकॅड नव्हतं की जे डिझाईन करून ते इकडं प्रत्यक्षात उतरवतील. त्यांचं डोकं हेच एक ऑटोकॅड होतं आणि ते आताच्या इंजिनियरपेक्षा खूप भन्नाट होतं. या तटातून आपण थोडंसं पुढं आलो ना, इकडच्या शेवटच्या टोकाला, तर इथं आहे तो वैराटगडाचा चोर दरवाजा. हा तट आहे ना, या तटातच मध्येच दगड फोडून बनवलेला आहे. इथून खाली डायरेक्ट खाली आहे उतरल्यानंतर इथे, आणि ही अशी वाट जाते, तिथून आपल्याला पलीकडे जाता येतं. पूर्ण हा दगड करून समोर जर पाहिलं तर तिथं परत एक पूर्ण भिंत बांधलेली आहे, खाली तेवढा छोटासा दरवाजा, आणि इथून ही इकडे यायची वाट. खरंच अफाट आहे. आता आपण किल्ल्याच्या पश्चिमेकडच्या शेवटच्या टोकावरती आलोय. इकडच्या बाजूने तुम्हाला पूर्ण महाबळेश्वरचा परिसर दिसतो. इथून अगदी जवळ आहे. इथं आल्यानंतर इथं याच्यावरती एक शिलालेखासारखं कोरलेलं आहे. हा जो इकडे दगड दिसतो इथे, या दगडावरती शिलालेखासारखं कोरलेलं आहे. खूप सुंदर किल्ला आहे. इथून हे कदाचित फोडून बनवलेलं असणार आहे. हा जो समोरचा डोंगर आहे, हा डोंगर आणि हे, या दोघांच्या मध्ये दरी निर्माण केलेली आहे. आणि हे जर पाहिलं, इथलं स्ट्रक्चर जर पाहिलं तर इथे बरेचसे दगड फोडलेले दिसत आहेत. म्हणजे नैसर्गिक खाच थोडीशी असेल, त्या खाचेमध्ये अजून थोडंसं फोडून ती जास्त प्रमाणात वाढवलेली, जेणेकरून ही बाजू एकदम संरक्षित व्हावी. तर वैराटगड इथे वाई शहर जे, त्या वाई शहराचं जुनं नाव होतं ते विराटनगरी, आणि त्या विराटनगरीचा रक्षक म्हणजे आपला वैराटगड किल्ला. कदाचित त्या विराटनगरीच्या नावावरूनच वैराटगडाचं नाव वैराटगड पडलेलं असेल. वाई शहर जर तुम्ही बघितलं ना, तर ते पूर्ण सगळ्या बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे. पलीकडच्या बाजूने मांढरदेवीपासून सुरुवात होते. मांढरदेवीच्या पलीकडे तुमचा रायरेश्वरचा डोंगर येतो, त्याच्या पलीकडे तुमचा कमळगड येतो, कमळगडच्या पलीकडचं बाजू तर ते पूर्ण सह्याद्रीच्या दऱ्या. दुसऱ्या साईडला आला पसरणीच्या घाटाच्या बाजूने पूर्ण आपलं जे आहे ते महाबळेश्वरच्या डोंगर रांगेचं. आणि इकडे आलो तर ही पूर्ण डोंगर रांग म्हणजे वाईच्या 3 बाजू ज्या आहेत त्या पूर्ण तिन्ही बाजू डोंगरांनी येतात. वाई शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण कसं होतं याचा आपल्याला दाखला मिळतो. तो अफजल खानाला विजापूर शाहीने जी जहागिरी दिली होती, ती सुभेदारी किंवा जहागिरी म्हणू शकतो आपण, ती दिली होती वाई प्रदेशाची. तो इथे आला वाईमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला ओढून जावळीच्या खोऱ्यात नेलं आणि तिथं अफजुल्या फाडला. हो, फाडलाच म्हणायचं, अफजुल्याला जावळीच्या खोऱ्यात नेऊन फाडला. त्यानंतर इथे आपल्याला दिसतो वैराटगड. वाई शहराच्या तिन्ही बाजूने असलेले डोंगर आणि त्याच्यासाठी असणारा हा संरक्षक किल्ला. म्हणजे जर इकडच्या बाजूने खटाव एक मोठं शहर होतं, इकडचं म्हणजे मोगलांच्या साईडचं जर बघितले तर मोठी छावणी होती. खटावच्या साईडने वाईकडे येताना मध्ये आपल्याला हा येतो वैराटगड. वैराटगड त्याचा एक आपण रक्षक म्हणू शकतो. वैराटगड किल्ल्यावर येणाऱ्या आपल्याला महत्वाच्या 2 वाटा येतात. पहिली, हे इकडं जे गाव दिसतंय ना, हे कापसेवाडी गाव. म्हणजे आता आपण उभं राहिलेलो आहे पूर्वेकडे तोंड करून, आपल्या उजव्या बाजूला दिसतं कापसेवाडी. इथे वैराटगडाला पूर्ण पलीकडच्या बाजूने वळसा घालून आपण वरती येतो, ती एक वाट झाली. आणि इकडच्या बाजूला इकडे महादरवाजा आहे, त्या दरवाजाने वरती येतो. आणि दुसरी बाजू जर बघितली तर इथे खाली जे गाव दिसतंय, इथे आणि उडुंगाच्या पाठीमागं हे पाण्याची टाकी आहे, त्या टाकीच्या शेजारून रस्ता सुरू होतो, ते व्याजवाडी गाव. तिथून ही जी पूर्ण डोंगराची रेंज दिसतीये, याने आपण वरती येतो. आणि इकडे आल्यानंतर हा महादरवाजा. तर इथे महादरवाजाच्या खाली दोन्ही वाटा एकत्र येतात. किल्ल्यावरती यायच्या या 2 वाटा, आणि आपल्याला इथून दोन्ही पण गावं एकदम क्लिअर दिसतात. किल्ल्याच्या माथ्यावरच्या एका छोट्याशा टेकडीवरती आलोय, एकदम मध्यावरती आहे. इकडे मारुतीरायाचं मंदिर आपण गेलेलो सुरुवात, हे वैराटेश्वराचं मंदिर, आणि ही पूर्ण तटबंदीने आपण इकडच्या बाजूने आलो, त्या टोकावरती गेलो होतो. इथं जर पाहिलं ना तर हे वाड्याचे सारखे अवशेष आहेत, खूप मोठ्या प्रमाणात बांधकामाचे अवशेष आहेत. कदाचित किल्ल्यावरती एखादा वाडा वगैरे असेल तर तो इथंच असेल. इथली दगड आणि जे पायाचे अवशेष आहेत तिथल्या पूर्ण ज्योतिघराची,
त्याच्यावरून कळतंय की कदाचित हे एखाद्या वाड्याचे वगैरे अवशेष असतील. इथं पण आहे थोडंसं बांधकाम आणि याच्यावरती उभं राहिलेलो आहे मी. याच्यावरती पूर्ण हा कशाचा तरी चौथरा आहे. हा पूर्ण गवतात माखलेला आहे. पण हा ढीग आहे म्हणजे जो डोंगर तयार झालेला आहे छोटासा, तो ढीग आहे कुठल्या तरी दगडांचा, एखाद्या वाड्याच्या अवशेषाचा. इकडं समोर बघितलं तर इथं पण थोडेसे वाड्याचे अवशेष दिसतात. इकडच्या अजून अर्धा रस्ता आपण उतरून आलोय आणि अर्धावा रस्ता उतरल्यानंतर आपल्याला हा पूर्ण वैराटगड इकडे दिसतोय. इथे जो शेवटचा बुरुज होता वराटेश्वराच्या मंदिराच्या तिथला तो, आणि ही पूर्ण तटबंदी आणि तो पश्चिमेकडचा हा पूर्ण वैराटगड दिसतोय. सकाळी पूर्ण धुक्यात होतं आणि आता पूर्ण क्लिअर झालंय. सह्याद्री कसा मिनटाला आपल्याला नवीन काहीतरी दाखवतो, तसे सकाळचे धुके आणि आता पूर्ण क्लिअर. तर शेवटी फायनली ट्रेक कंप्लीट करून आपण खाली पोचलेलो आहे. सकाळी ट्रेक सुरू केला तेव्हा धुके होते, एकदम पाऊस येत होता आणि आत्ता एकदम सगळं क्लिअर झालेलं आहे. इकडे पाठीमागं जो दिसतोय आपल्याला इकडे, हा म्हणजे वैराटगड किल्ला. तर आजची भटकंती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुन्हा.